पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर फडणवीसांनी वंदे भारतनं प्रवास केलेला आहे। मुख्यमंत्री फडणवीस वंदे भारतनं शिर्डीसाठी रवाना झालेत। शिर्डीमध्ये आज तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा पार पडतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा हा वंदे भारत ट्रेननं प्रवास आपण पाहतोय। पंतप्रधान यांनी आवाहन केलं आणि त्यानंतर वंदे भारतनं मुख्यमंत्री शिर्डीला रवाना झालेत। आणि या संदर्भात बोलत आमचे प्रतिनिधी सुशांत आपल्यासोबत आहेत। सुशांत, काटकसरीचं आवाहन केलं, इंधन बचतीचं आवाहन केलं आणि त्यानंतर सगळेच मंत्री सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतं आणि त्यातच मुख्यमंत्र्यांचा ट्रेननं प्रवास। अगदी खरं आहे श्रद्धा, आपण जर बघितलं असेल तर देशावर जे संकट आलंय त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंधन बचतीसह काटकसरीचं जे आहे ते आवाहन केलंय आणि त्याला प्रतिसाद महाराष्ट्रात प्रचंड मिळताना बघायला मिळतोय। अर्थात त्याची सुरुवात कोणी केली तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःपासून केली। म्हणजे जनतेला आवाहन करताना त्यांनी स्वतःपासून याची सुरुवात केलेली आहे। आधी आपण जर पाहिलं असेल तर विधान भवनात ते बुलेट स्वतः चालवत विधान भवन परिसरात आले होते। त्यानंतर कॅबिनेट बैठकीला देखील ते बुलेटने आले होते, बुलेट चालवत। तर दुसरीकडे आपण जर बघितलं असेल तर एक खासगी विमानतळात म्हणजे विशेष विमान मुख्यमंत्र्यांचं असतं, ते विशेष विमानतळात मुख्यमंत्र्यांनी इंडिगोच्या विमानानं प्रवास केला होता। आणि आज खरं तर हा संदेश दिलाय की शिर्डीला एक दौरा आहे महत्वपूर्ण आणि या दौऱ्यासाठी जाण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी सकाळच वंदे भारत ट्रेन जी आहे ती सीएसएमटी स्टेशनच्या इथून पकडली। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे आवाहन केलंय जनतेला की जास्तीत जास्त इंधन बचत करा, जास्तीत जास्त काटकसर करा, कारण हे संकट जे आहे ते मोठं आहे। कारण संपूर्ण जगावर हे संकट आहे, फक्त भारतावर नाही। आणि याचेच निर्देश जे आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना त्यांच्या दिले होते, सर्व अधिकाऱ्यांना दिले। त्यांच्या ताफ्यातील गाड्या ज्या आहेत त्या कमी करण्याचे आदेश देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिले। मात्र हे आदेश देत असताना स्वतःपासून त्यांनी सुरुवात केलेली आहे। नाही, बरोबर आहे। आणि मुख्यमंत्री स्वतः सगळ्यांना आवाहन सुद्धा करून एक चांगला आदर्शच घडवून देत आहेत। दुसरं म्हणजे सुशांत, आजचा जो मुख्यमंत्र्यांचा दौरा आहे शिर्डीचा, आजचं नियोजन काय आहे आणि जो प्रकल्प आहे तो किती महत्त्वाचा? अगदी बरोबर, आपण जर पाहिलं असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी मागील काही दिवसांपासून जे प्रकल्प हाती घेतलेले आहेत त्या प्रकल्पाचं एक तर ते लोकार्पण करतात किंवा भूमिपूजन करतात आणि ते प्रकल्प लवकरात लवकर जे आहे ते मार्गी लागण्यासाठी ते प्रयत्नशील असतात। अर्थात आज देखील देवेंद्र फडणवीस यांचा हा शिर्डी येथे महत्वपूर्ण दौरा, हा महत्वपूर्ण प्रकल्प आहे आणि याचमुळे देवेंद्र फडणवीस सकाळी 6 वाजता वंदे भारत ट्रेन पकडून लवकरात लवकर जाता येईल या दृष्टिकोनातून निघालेले आहेत। अर्थात आपण जर बघितलं असेल तर मागील काही दिवसांपासून म्हणजे सरकारने एक 100 दिवसाचा आढावा केला होता। सरकार आल्यानंतर 100 दिवसात काय काय केलं त्याचं पूर्ण लेखाजोखा जो आहे तो देवेंद्र फडणवीस सरकारने मांडला होता। आता देखील तसेच प्रयत्न देवेंद्र फडणवीस सरकारकडून सुरू आहेत। आता जवळपास सरकारला 1.5 वर्ष होतील। त्यामुळे जे विविध प्रकल्प आहेत ते प्रकल्प पूर्णत्वास नेणं हे एक महत्वपूर्ण चॅलेंज जे आहे ते देवेंद्र फडणवीसांकडे असणार आणि त्या दृष्टिकोनातून ते पावलं देखील टाकताना बघायला मिळतात आणि त्याचमुळे हा शिर्डीचा देखील दौरा तितकाच महत्वाचा आहे। आता शिर्डीत जातील, कार्यक्रमाला उपस्थिती लावतील आणि काही नियोजित ज्या शिर्डीमध्ये बैठका वगैरे आहेत त्या घेतील। त्यानंतर पुन्हा ते कदाचित नागपूरच्या दिशेने देखील रवाना होतील। अगदी या सगळ्या संदर्भातले ताजे अपडेट्स वेळोवेळी घेऊ। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी सुशांत।